धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा. पक्षचिन्हावरून आरोपांचे बाण. एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं. त्यांच्या सोबत मूळ शिवसेनेतील 40 ते 41 आमदारही फुटले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि कोर्टात धाव घेतली. मात्र निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला. तर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं. आता कोर्टामध्ये याबाबत सुनावणी सुरू आहे. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी मोठं भाकीत केलंय. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरेंनी हा दावा केलाय. याच बैठकीतली इनसाइड स्टोरी न्यूज 18 मराठीच्या हाती लागली. सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल. सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावं. अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल. उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत केलेल्या या भाकितानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्धव ठाकरे असं वारंवार बोलत असतात, असं सामंत यांनी म्हटलंय. युबीटीचे पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी दर 2 महिन्यांनी असं काही बोलत असतात. त्याच्याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ही शिवसेना आणि युबीटीची केस सुरू आहे. आमचे देखील वकील आहेत. आमच्या वकिलांना देखील आर्ग्युमेंट केलेला आहे. पुढे वेळ देखील दिलाय 4 दिवसांनी. त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेना पक्षाला योग्य तो न्याय देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या दाव्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीकेची झोड उठवली आहे. उद्धवजी ठाकरे यांनी कितीही दावा केला की पक्षचिन्ह कोर्टाकडनं आम्हाला मिळेल, तरीही उद्धवजींनी एक लक्षात ठेवावं, महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे, तुम्हाला घरी बसवलंय. जनतेच्या कोर्टामध्ये मूळ शिवसेना कुणाची, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे कोण नेते, याच्यावर विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणूक, लोकसभा निवडणुकी देखील शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळं खरी शिवसेना एकनाथजी शिंदेची आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदेच करतायत. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात येत्या 4 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे कोर्टात निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचे डोळे लागले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.